हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय आणि या पडत असलेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील पेनगंगा, कयाधू आणि पूर्णा या तिन्ही नद्यांना जे आहे ते पुराचं पाणी वाहत आहे। मी आता आहे कळमनुरी तालुक्यात शिवारामध्ये आणि याच कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव शिवारात आहे। आपण बघतो की सोडेगाव शिवारातून ही नदी वाहते आणि आता ही कयाधू नदी जी आहे ते तुडुंब भरून वाहत आहे। खरं तर मी आता उमरा फाटा ते बोल्डा फाटा या राज्य महामार्गावरती आहे आणि या राज्य महामार्गावरती याच पुलाला जे आहे ते कशा प्रकारे पाणी टेकलं आपण बघतोय की आता काही अंतर म्हणजे आपण बघतोय की आता ही ओरी नदी जी आहे ते कयाधू आता जर पाऊस नाही उघडला तर काही वेळामध्ये ओव्हरफ्लो होणार आहे आणि या पुलावरून पाणी वाहायला आता सुरुवात होणार आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे कयाधू नदी जी आहे ते सकाळपासूनच पाणी होतं आणि त्या पावसामुळे जे आहे ते आता तुडुंब भरून वाहते आणि मोठ्या प्रमाणात कयाधू नदीला जे आहे ते आता पाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे, ढगफुटीसदृश्य पाऊस अनेक ठिकाणी झालेला आहे, त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही नद्यांना जे आहे ते आता पुराचं पाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील अनेक गावांचे रस्ते, ग्रामीण भागातले जे रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी बंद आहेत आणि अशीच परिस्थिती जर अजून काही वेळ राहिली, वरचा पाऊस जर नाही थांबला तर जिल्ह्यात आज संध्याकाळपर्यंत पूर परिस्थिती पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।